आधी थोडा नवीन कार्यक्रमाला पण 1:15 पण 1:15 या ठिकाणी येतील। त्यानंतर अर्धा तास देशभरातल्या ज्या लखपती दिदी आहेत खूप मोठं काम आहे क्षेत्रामध्ये बचत गटाच्या माध्यमातून त्यांना त्यांच्याशी हितगुज अर्धा तास तिथे बाजूला आपण व्यवस्था केलेली आहे। एअरपोर्टला लागूनच आतून वार कंपाऊंडला ब्रेकफूड आपण तुम्हाला बापटाजींचा शेत आहे। ते शेतामध्ये छान नारळाची झाडं आहेत, आंब्याची झाडं आहेत, त्याच्याकडे नैसर्गिक असं आपण त्या ठिकाणी कारण आर्टिफिशियल काही करायचं म्हणून त्यांनी सांगितलं होतं। तिथे पण झाडाखाली हा सगळा कार्यक्रम त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि ते अर्धा तास त्याची हितगुज करतील। महाराष्ट्रातल्या काही 30-35 आमच्या भगिनी आहेत आणि बाहेरच्या काहीतरी 65-70 आहेत, अशा 100-105 भगिनी येतात। स्वतः अर्धा तास बोलतील, त्यांचे अनुभव त्यांच्या अडचणी या सगळ्या समजून घेतील, त्यांच्या काय कल्पना आहेत संकल्पना आहेत ते मोदीजी त्यांना सांगतील। कारण या देशातल्या सगळ्यात चांगलं काम करणार ज्या अनेक संस्थांचे बचत गट आहेत त्यातल्या त्या आहेत आणि सगळ्या वेगवेगळ्या राज्यातून येणार आहेत। 2-2, 3-3 सगळ्या वेगवेगळ्या राज्यातून आपण बोलवल्याच्या भगिनी आहेत, त्याच्याशी मोदीजी हितगुज करतील आणि तिथून मग अर्ध्या तासाने 35 मिनिट वेळ तिथे आहे। तिथून मग सभास्थांनी येतील आणि नंतर सभेला संबोधित करतील। या सगळ्या आपण ज्या आमंत्रित केलेल्या आहेत त्या आमच्या लखपती दिदी आहेत, त्यांची संख्या आपल्याकडे मोठी आहे म्हणून जवळपास 1.25 लाख ते 1.5 लाख भगिनी आमच्या या कार्यक्रमाला येणार आहेत। मला वाटतं महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत एवढा मोठा कार्यक्रम कुठेही भगिनींचा महिलांचा झालेला नाही, एवढा मोठा हा कार्यक्रम असेल। खरं म्हणजे व्यवस्था जी करता इथं 2 लाख ही संख्या झाली असते आपल्याकडे, तेवढी संख्या आपल्याकडे आहे पण आता काही कारणामुळे मग ट्रान्सपोर्टेशन आहे, मग बस मिळत नाही, गाड्या मिळत नाही, एवढे ट्रेन इतक्या लांब टाकता येत नाही, त्यामुळे थोडी आपण संख्येवरही मर्यादा ठेवलेली तरी पण 1.25 लाख 30 लाख 30-1,40,000 घरापर्यंत हा कार्यक्रम निश्चित महिलांचा फक्त त्या ठिकाणी जाणार आहे म्हणून ही सर्वात मोठी सभा। या सभेला मोदीजी संबोधित बचत गट जे आहेत त्यांचं जे काम चाललेलं आहे त्या बाबतीमध्ये मार्गदर्शन करतील, काही इंट्रोडक्शनसुद्धा करतील म्हणजे एकमेकांशी ते संबोधन करतील, बोलतील। पण निश्चित हा एक आगळावेगळा कार्यक्रम महिलांच्या बाबतीमध्ये आणि आपल्याकडे हा कार्यक्रम आपण का घेतला तर देशामध्ये राज्यामध्ये सगळ्यात जास्त महिला मला 16 लाख महिला या आमच्याकडे लखपती देत राज्यामध्ये 16 लाख म्हणजे इतकं चांगलं काम बचत गटाचं आमच्या या ठिकाणी चाललेलं आहे। या वर्षी आणि मागच्या वर्षी 2 वर्षाला मी मंत्री आहे, या 2 वर्षामध्ये आपण 16,000 कोटी रुपये कर्ज त्या बचत गटांना दिलेलं आहे। 16,000 कोटी रुपये म्हणजे हा आकडा दरवर्षी आम्ही वाढवत चाललेलो आहोत आणि बँका ज्याला अतिशय उत्सुक आहेत कारण याच्यामध्ये NPA कुठे नाही, आमच्या भगिनी घेतलेलं कर्ज बुडवत कोणी नाही, त्याच्यामध्ये वसुली जी आहे ती जवळपास 100% आहे। सगळे बचत गट अतिशय प्रामाणिकपणे पैसे परत करतायत, आपली कामं करतायत, त्यातून पुन्हा जास्त पुढचं कर्ज मागतायत, बँकेत त्यांना आपली घरी जाऊन त्या ठिकाणी देत आहेत। म्हणून मला असं वाटतं की महिलांचं सक्षमीकरण झालं पाहिजे, स्वतःच्या पायावर उभं राहायला पाहिजे, त्यांना कोणाच्या पुढे हात पसरायची गरज पडता कामा नये। म्हणून पंतप्रधानांचं या बाबतीमध्ये जे मत आहे ते आपल्या सर्वांना कल्पना आहे। सुरुवातीपासून म्हणजे महिलांच्या बाबतीमध्ये अगदी पहिल्यांदा 10 वर्षापूर्वी पंतप्रधान पदावर बसल्यानंतर पहिल्यांदा त्यांनी काय केलं असेल तर त्यांनी सगळ्या महिलांना गॅस द्या, या धुरातून या चुलातून या स्टोवमधून त्याची मुक्तता करा, हा पहिला निर्णय महिलांसाठी त्यांनी त्याकडे घेतला। शौचालय पाहिजे घरी, महिला आमच्या रस्त्यावर बसता कामा नाही, कुठे हागंदारी होता कामा नाही, महिलांसाठी आता काय होतं प्रत्येकाला घरी नळ पाणी, कुठे महिला अंडा घेऊन फिरतायत, बारल्या घेऊन फिरतायत, ते होता कामा नाही आणि म्हणून प्रत्येक गावाला आता पाणी योजना सुरू आहे। घरापर्यंत नळ देतो आपण, टाकीपर्यंत नाही आता घरापर्यंत आपण नळ त्या ठिकाणी देतो आहे। धान्य आता मोफत मिळायला लागलेलं आहे, आपण कोरोनापासून आपण बघतात महिलांना अर्ध तिकीट बसमध्ये, आता बसमध्ये आपण कुठेही बघा आता 80% महिलाच प्रवास करतायत पण बघा। आणि बस जी कधी तोट्यात चाललेली होती
काय करावं बसचं समजत नव्हतं, खाजगीकरण करावं काय करावं. आता ती बस नफ्यामध्ये आलेली, एकदम नफ्यात आलेली बस आता. याचं कारण हे की आमच्या भगिनीचा प्रवास करायला लागलेला आहे. आता आमचे घरचे माणसावर सगळे म्हणतो की जाऊ दे पाहिजे, तू लग्नाला तूच जा, मोठीत तूच जा, दवाखान्याकडे बघायला तूच जा, साखरपुड्याला तूच जा, बाजार करायला तूच जा. आता 100 रुपये भाडं लागतं, इकडून 50-50 रुपये तरी 50 रुपयाचंच होतं ना, अर्ध्या तिकीटच काम होत आहे. आणि आता तर बसने तूच प्रवास कर, 15 रुपये तुझ्याकडे सुद्धा हॅरिंग बदलून टाक. म्हणजे आता सगळंच महिलांसाठीच, म्हणजे महिलांच्या बाबतीमध्ये एक वेगळं मत पंतप्रधान मोदींच्या ठिकाणी आहे, निश्चित आहे. ते महिला या सक्षम झाल्या पाहिजे, स्वबळावर त्या स्वतःच्या पायावर त्या उभ्या राहिल्या पाहिजे, स्वतः त्यांनी कमवत्या झाल्या पाहिजेत, असं मत पंतप्रधानांचं आहे. म्हणून महिलांसाठी खूप मोठ्या योजना. आता मुलींसाठी आमच्या मोफत शिक्षणाची योजना, म्हणजे 12वी नंतर तिला डॉक्टर व्हायचं आहे, वकील व्हायचं आहे, इंजिनियर व्हायचं आहे, चार्टर्ड, तिला लागणारा खर्च जो आहे, मुलगी हुशार आहे, मेरिटमध्ये आहे, पण आता शहरात जाऊन एवढा खर्च करू शकत नाही. आणि म्हणून मग तिला लागणारा सगळा खर्च सरकार या ठिकाणी करणार आहे. म्हणून महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन सरकारचा, मोदींचा हा खूप वेगळा आहे. आणि आपण त्याचे परिणाम आपण आता बघतोय काय काय, आता कुठल्या पद्धतीने आता महिला भगिनी किती पुढे चाललेल्या आहेत. बचत गटाच्या माध्यमातून अगदी गावात खेड्यात कोपऱ्यामध्ये तयार होणारा माल आता हा जिल्ह्यात त्याचं विक्री होत चाललेली आहे, राज्यामध्ये चाललेला आहे, राज्याच्या बाहेर देशात चाललेला आहे. आणि अनेक आमचे बचत गट असे आहेत की ते आपला माल आता देशाबाहेर पाठवत आहेत, देशाच्या बाहेर ते चाललेले आहेत. म्हणून मला असं वाटतं की महिलांसाठी एक तसं धोरण सरकारने या ठिकाणी स्वीकारलेलं आहे आणि त्याचे परिणाम आपल्याला आता बघायला मिळत आहेत. आणि म्हणून ही सभा अतिशय महत्त्वाची आहे. 16 लाख लखपती आपल्या सगळ्यात जास्त असल्यामुळे मोदी सांगते की हा पहिला कार्यक्रम माझा आपण महाराष्ट्रामध्ये घेऊ, आणि हा पहिला कार्यक्रमाचा मान आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे. आणि म्हणून जवळपास 1.5 लाख महिला या ठिकाणी या कार्यक्रमाला त्या ठिकाणी राहतील. काय महिला नाही राज्यातून या आपल्याच भागातल्या आहेत, जिल्ह्यातल्याच आहेत. आणि फक्त नंदुरबारमध्ये काही गट दिलेले आहेत, बाजूला इकडे बुलढाण्याला काही गाड्या दिलेल्या आहेत, फार थोड्या संख्येमध्ये. पण त्या आम्ही जर लिमिटेशन ठेवलं, पण आपल्याला जर संख्या 2 लाख करायची असेल तर फक्त आपण गाड्याच पाठवायच्या आहेत, बाकी आपल्याला काहीच करायचं नाही. तेवढी संख्या पर्याप्त ठिकाणी आहे. आणि एवढा सहभाग आपल्याकडे बचत गटामध्ये राज्यामध्ये जवळपास 68 लाख महिला या बचत गटाशी जोडल्या गेलेल्या आहेत. 6,80,000 बचत गट आणि एका गटामध्ये 10 महिला, अशा जवळपास 68 लाख. म्हणजे आता आपला संकल्प आहे की या अजून 2-3 महिन्यामध्ये आम्ही 1 कोटीपर्यंत गेलो पाहिजे बचत गट. म्हणजे ही संख्या मोठ्या आयतेमध्ये जाईल. 10 लाखापर्यंत गेलो तर 1 कोटीपर्यंत महिला आपली जोडल्या जातील. 10 लाख बचत गट, पण आता ते 7 लाखापर्यंत आहेत. आमचा प्रयत्न आहे की जास्तीत जास्त बचत गटामध्ये या आमच्या भगिनी इन्व्हॉल्व झाल्या पाहिजेत, त्यांनी चांगलं काम केलं पाहिजे, अजून चांगला रोजगारात उपलब्ध होणार आहेत, कमाई टाळून सुरू होणार आहेत, तेव्हाच त्या सक्षम होतील. आणि म्हणून आम्ही प्रयत्न करतो की जास्तीत जास्त महिला बचत गटाशी कशा जोडल्या जातील. आज जवळपास 68 लाख महिला भगिनी आमच्या त्या बचत गटाशी या राज्यामध्ये जोडल्या गेलेल्या आहेत. आम्ही आता खरं म्हणजे माल तर तयार करतायत, त्याच्याबरोबर स्किल आहे, मग खाद्यपदार्थ असतील, कापडाचे पदार्थ असतील, काही बांबूपासून वस्तू असतील, काही आर्टिफिशियल वस्तू असतील, अशा अनेक ठिकाणी ती मातीच्या चिरीच्या वस्तू सगळ्या महिलांच्या खूप चांगल्या बनवत आहेत, पण त्यांना बाजारपेठ नाही. आणि म्हणून तर आम्ही राज्यामध्ये निर्णय केलेला आहे की आता तालुक्यावर त्यांना कुठेतरी बाजारपेठ उपलब्ध झाली पाहिजे. त्यांना गाळे किंवा दुकानं, सरकारी जागा असेल, जिल्हा परिषद जागा असेल, तिथे बांधून त्या ठिकाणी दिले गेले पाहिजे. त्याला प्रायोरिटी द्या. जिल्ह्यावर सुद्धा त्यांना मार्केट मिळालं पाहिजे चांगलं, त्याच्यासाठी त्यांना आता आम्ही प्रायोरिटी देतो आहे. आणि सरस वगैरे सारखे आमचे आपण बघितलं असेल मुंबईला सरसच्या माध्यमातून दरवर्षी महिला बचत गटाचा सगळा माल त्यांना त्या ठिकाणी विकायला उपलब्ध करून तो बाजारात उपलब्ध देतो. आणि त्या ठिकाणी तर मोठ्या प्रमाणात कोट्यावधी रुपयाची उलाढाल या सरसच्या माध्यमातून ठेवली. आता नुसतं मुंबईत नाही तर आम्ही नागपूरला यावर्षी ठेवलं. आणि आता प्रत्येक विभागामध्ये म्हणजे जे 6 रिजन आहेत त्या 6च्या 6 रिजनमध्ये, मग नाशिकला असेल, पुण्याला असेल, नागपूरला असेल, मुंबईला असेल, मराठवाड्यामध्ये संभाजीनगर, तर या सगळ्या ठिकाणी सरसच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही भगिनींना दालन मार्केटचं उपलब्ध करून देतो. तिथे खर्च लागणारा सरकारला करणार आहे, त्यांच्यासाठी मोठी व्यवस्था त्या ठिकाणी करणार आहोत. पण त्याचा मागचा उद्देश हाच आहे की या भगिनीच्या मालाला बाजारपेठ मिळाली पाहिजे, लोकांमध्ये माल त्यांचा जाऊन पोचला पाहिजे.
आणि तिथून खूप मोठे कोट्यवधी रुपयाची उलाढाल आमच्या या भगिनी त्या घेऊन करतायत. ऑर्डर त्यांना मिळत आहेत. देशातले परदेशातले लोक त्या कार्यक्रमाच्या घरी येतात, बघतात की काय काय तुम्ही तयार करतात. त्यातून त्यांना ऑर्डर मिळतात. अगदी कपडे, शिवलेल्या कपड्यांपासून काय अनेक गोष्टी आहेत, लाकडी वस्तूंपासून बनवलेल्या आदिवासी भगिनी आमच्या काय काय घरी बनवत आहेत. अगदी वेगवेगळे आहेत. खाद्यपदार्थ तर विचारू नका, त्याच्या बाबतीमध्ये तर किती भगिनी आमच्या पुढे चाललेले आहेत, प्रदेशामध्ये तर माल पाठवत आहेत. तर म्हणून या मागची संकल्पना एवढीच आहे. त्याचं कारण एवढंच आहे की महिलांचं सक्षमीकरण झालं पाहिजे. लोकसभेनंतर पहिलीच खूप मोठी सभा मुलींची होते, म्हणजे महिलांचं खास करून, म्हणजे किंवा एनडीए महिलांना जवळ करून हा सगळा त्याचा उद्देश पण आहे. नाही, मला वाटतं हा उद्देश की आता सरकारला तिसऱ्या आम्ही सुरू केला असल्यातलं नाही. हे एवढ्या महिला आपल्याशी जोडल्या गेल्या या मागच्या काळातल्याच आहेत, या आधी जोडल्या गेलेल्या. गॅसचा मी तुम्हाला निर्णय सांगितला तो मागच्या काळातलाच आहे. आर्थिकीकरणाचा निर्णय मागच्या काळातलाच आहे की आता काहीतरी सरकारला आता विधानसभा आहे म्हणून काय त्यांना आम्ही काही योजना करून दिल्या असेल ना भाग नाहीच आहे. आपण बघितलं असेल की सुरुवातीला गॅसच्या बाबतीत मी सांगितलं किती कुटुंबांना जवळपास 14 कोटी लोकांच्या घरामध्ये गॅस, गरीब लोकांच्या घरी गॅस हा मोदींनी पोचवलेला आहे. आता आम्ही त्याला जोड दिली 3 सिलेंडर मोफत. म्हणजे आता गरीबाला वाकेल, बळतण, चुला आता गेला. आता टिकावत होती ती सिलेंडरचे भाव वाढतात, गरीब काय करेल, दुसरे गॅस सिलेंडर देऊन टाकले, शेगड्या देऊन टाकल्या. आता आम्ही 3 सिलेंडरही मोफत दिलेले आहेत. तरी मला वाटतं 3 सिलेंडर सफिशियंट आहेत गरीब माणसाला. त्याच्या घरात 2, 4, 5 जण आहेत, त्याला काही फार सिलेंडर लागत नाही. आमच्या घरामध्ये 2-2.5 महिने 2.5 महिने 1 सिलेंडर चालतं. तर मला वाटतं इकडे तर काही हरकत नाही. 2019 मध्ये मोदीजी आले होते त्यावेळेस त्यांनी असं म्हटलं होतं की जळगाव जिल्ह्याला 2 खासदार नाही तर 3 खासदार आहेत. CR पाटील जे आहेत ते मूळचे जळगावचे राहणार आहेत. त्याच्यामुळे ते टेक्सटाईल पार्क, कापूस उत्पादकांना 3घही खासदार पाठपुरावा करून न्याय देतील, कापसाला भाव देतील अशी घोषणा केली होती. नंतरच्या कालखंडात गेल्या 5 वर्षात काही अपडेट झालं नाही. तर या निमित्ताने काही तुम्ही प्रस्ताव वगैरे देणार? निश्चित मधला काळ 2.5 वर्षाचा वाया गेला तेव्हा मला काही करता नाही, मला काही श्रेय नव्हता. पण आपण बघितलं असेल जामनेरला जवळपास 1900 एकर म्हणजे 2000 एकरच्या जवळपास जागा आता आपण टेक्सटाईल पार्कसाठी घेतलेली आहे. त्या ठिकाणी जागा घेतली, सगळ्या शेतकऱ्यांना पैसे दिले. अर्धी जागा शासकीय होती ती ताब्यात घेतली आणि अर्धी जागा शेतकऱ्यांची आपण घेतलेली. या जागेमध्ये पाणी पुरवठ्याची सगळी योजना जवळपास 100 कोटी रुपयाची झालेली आहे. सगळे इलेक्ट्रिफिकेशन त्या ठिकाणी झालेलं आहे, सगळे रस्ते तयार करून झालेले आहेत. माझा प्रयत्न चाललेला आहे. मी रेमंडशी 3-4 वेळा बोललो, त्यांच्या मालकाची माझी भेट झाली. बॉम्बे रेयांचे मालक आहेत त्यांची माझी 3-4 भेट झाली आणि त्यांना आमंत्रित केलेलं आहे. एकदा येऊन बॉम्बे रेयांवाले बघूनही गेलेले आहेत. आमचा प्रयत्न चालला की कापसावरच्या प्रक्रिया, कापूस जिनिंग, प्रेसिंग, कापूस बनवण्यापर्यंत दागा म्हणून ते या ठिकाणी झालं पाहिजे. आणि आपल्याकडे तर कापूस सगळ्यात जास्त उत्पादन आपण करतो. आपण इथे उत्पादन करतो आणि उद्योग दुसरीकडे आहेत, पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहे सगळ्या सुविधा. तर हे मी प्रत्येक वेळेला कॅबिनेटला विचारायचो की बाबा असं का. आता थोडं भावाच्या बाबतीमध्ये थोडीशी अडचण झाली होती. हा सगळा खर्च रेट सगळे पकडले तर आपल्याकडे जवळपास तो प्लॉट 220 रुपये स्क्वेअर फीटला जात होता. मी म्हटलं बाबा एवढ्या भावामध्ये इतकं ग्रामीण भागातील कोणी जमीन घेणार नाही, कोणी प्लॉट खरेदी करणार नाही. आणि म्हणून त्याच्यावर 6-8 महिने झाले खूप आमची कसरत झाली, सगळ्या गोष्टी केल्या आणि आता 100 रुपये भावापर्यंत मी त्याला आणलेला आहे. आता गेल्या कॅबिनेटमध्ये निर्णय झाला की 100 रुपये भावाने या ठिकाणी बंदीला हरकत नाही. तर हा भाव थोडा रास्त आहे. म्हणून आता उद्योजकी तत्वाचे 200-250 रुपये भाव आम्हाला नाशिकला संभाजीनगरला तर जमीन तिकडे मिळते तर आम्ही ते कशाला करायचं आहे. त्याचं म्हणणं बरोबर आहे ना, तर आमच्याकडे कशासाठी यायचं. तर आम्हाला काहीतरी इन्सेंटिव्ह मिळालं पाहिजे, काहीतरी तिकडच्यापेक्षा कमी खर्च लागला पाहिजे असं त्याचं म्हणणं होतं. पाणी आपल्याला जवळच आहे, वाघूर तिथून 2 किलोमीटरवर आहे फक्त. 12 TMC पाणी आपल्या वाघूरमध्ये आहे. त्यामुळे पाण्याची योजना आम्ही करून टाकली मोठी 100 कोटीची. म्हणून मला वाटतं की आता येणाऱ्या नजीकच्या काळामध्ये लवकरच या संदर्भामध्ये आपल्याला चांगली बातमी ऐकून आपल्यालाही कळेल.